ओके, सो आपली डिश आलेली आहे मित्रांनो. ओ हो. शेस भाई, बघून तर म्हणजे स्पेशलिटी में वैसे अपना कबाब वगैरह है, बट अभी ये टाइम पे तो नहीं हो वेज पाएगा। वेज वेज में नॉनव्हेजसाठी खूप क्राऊड आहे. नॉनव्हेज भारी आहे यांच्याकडे असं हे बोलतात. स्वतः मला तो जो होता काउंटरवर तोही बोलला की 10 आउट ऑफ 10 आहे भाई बघून तरी. वेज में आपको वेज चीज टोकरी वगैरह फैसिलिटी अपने पास। ओके, सो यांचा सगळ्यात महागडा राईस मला आतापर्यंत दिसलाय तो आहे शेरफा राईस आणि चॉपर राईस. ओके, संपवलं. यांच्याकडे मिल्क केक आहे ना, तो असा येतो का. ओके, सो बेसिकली ह्याची जी टेस्ट आहे ना ही म्हणजे ओके. सो नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे गाईज. आता आपण आलेलो आहोत खाण्यासाठी मीनाक्षी हॉटेलला, जे की TTCच्या बाजूला, आपण TTCला गेलेलो त्याच्या बाजूला जस्ट आहे हे हॉटेल मीनाक्षी. आणि जेवढी लोक आहेत त्यांनी मला रिकमेंड केलं की जा मीनाक्षीला खूप चांगली टेस्ट आहे. तर आतमध्ये जाऊ, बघू आणि खाऊ आणि तुम्हाला मी सांगू. चला. स्पेशलिटी में वैसे अपना कबाब वगैरह है, बट अभी ये टाइम पे तो नहीं हो वेज पाएगा। वेज वेज में वेज में आपको वेज चीज टोकरी वगैरह फैसिलिटी अपने पास। ठीक है, वो एक हाँ, और बट वो अभी क्राउड के टाइम पे मुश्किल है। क्राउड बघा क्या मिलेगा फिर पटपट ऐसा मतलब. पटपट में आपको चाइनीज स्टार्टर वगैरह चाहिए तो पनीर चिल्ली, क्रिस्पी, मंचूरियन 65। अरे अकेले को जाएगा क्या ऐसा. एक राइस बता देना जो अकेला खा सकूं मैं, क्योंकि वेस्ट नहीं जाना चाहिए. राइस जो है फुल प्लेट है, हाफ प्लेट तो अपने पास है ही नहीं। नहीं, फुल प्लेट ही. फुल प्लेट जो है वेज फ्राइड राइस, सेजन राइस, ट्रिपल राइस, मंचूरियन अच्छा, स्पेशल नहीं कुछ अलग, मतलब खुद का डिश. ये तो ऐसे चॉपर राइस और चॉपर राईस फिर करतो एक वेज. गर्दीमुळे मला थांबावं लागलंय कारण की गर्दी मजबूत आहे. ही बघा, गर्दीच बोलते की काय आहोत आम्ही काय नाही. ते मीनाक्षी हॉटेल वेटिंग. भाई गर्दी बघा, गर्दी बघा. ॲम्बियन्स असं काय आहे एकदम भारी भारी. इथे बैठ सकता हो. हे बघा ॲम्बियन्स. मेन्यू कार्ड आलं. स्नॅक्स, सँडविच, डोसा, सूप, व्हेज ॲपेटायझर, नॉनव्हेज ॲपेटायझर, व्हेज ॲपेटायझर. हे बघा, मी स्टार्टरमध्ये काय घेत नाही आहे कारण की मी डायरेक्ट मेन कोर्सला जातो आहे. कारण की एकटा आहे, एकट्याला जमणार नाही या गोष्टी. ओके, सो यांचा सगळ्यात महागडा राईस मला आत्तापर्यंत दिसला आहे तो आहे शेरफा राईस आणि चॉपर राईस. तर मी चॉपर राईस ट्राय करतो. चॉपर राईस मी कधी म्हणजे ट्राय नाही केला असं. लेट्स सी. नॉनव्हेजसाठी खूप क्राऊड आहे. नॉनव्हेज भारी आहे यांच्याकडे असं हे बोलतात. स्वतः मला तो जो होता काउंटरवर तोही बोलला की नॉनव्हेज पाहिजे असेल तर खूप म्हणजे खूप व्हरायटीज आहेत आणि व्हेजमध्ये पण आहे. पण तो बोलतो नॉनव्हेज आमचं व्हेजपेक्षा भारी आहे. लेट्स सी व्हेज कसं. जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असेल तर नक्की या. गर्दी खूप आहे कारण की गर्दी आहे म्हणजे चांगलं आहे, टेस्टमध्ये उत्तम आहे. हे बघा, फटफट नॉनव्हेजच्या अशा प्राइसिंग बघून घ्या तुम्ही मस्तपैकी. ठीक आहे. माझ्या ना एक्सपेक्टेशन्स खूप हाय आहेत. बघू आता ते रिअल आहेत की नाही ते, कारण की गर्दी खूप आहे त्यामुळे मला वाटतं की टेस्ट असलीच पाहिजे. बघू आता. लास्ट टाइम पण माझ्यासोबत असंच झालेलं, गर्दी बघितलेली आणि गेलेलो. आणि तिकडे बाय द वे इकडे AC सेक्शन पण आहे. ओके, सो आपली डिश आलेली आहे मित्रांनो. ओ हो. ते करतो सर्व करतो. परत गेला, चमचा आणायला गेला असेल माझ्यामध्ये. वाव भाई, बघून तर म्हणजे 10 आउट ऑफ 10 आहे भाई बघून तरी. ज्या प्रकारे ही डिश आहे ना, खूप बा बघून तरी टेम्पटिंग वाटते. टेस्टला बघूया कशी आहे कशी नाही ते. क्या बोल रहे हो? हा हसतोय वाटतं व्हिडिओमुळे. व्हिडिओ काय बघायचं ना. नाही म्हणजे चम्मच देतो ना थोडा. ओके, चालेल. हा. आता आपण दाबून खाऊया. ठीक आहे. इथं शेजवान चटणी आणि इथं व्हेज चॉपर राईस. फॉर्मॅलिटी. पहिली वाईट मस्तपैकी असं. ही पहिली वाईट. चीयर्स. ओके, सो बेसिकली ह्याची जी टेस्ट आहे ना ही म्हणजे तुम्ही जर ग्रेव्ही खाल्ली असेल, ग्रेव्ही म्हणजे पनीर चिल्ली किंवा वगैरे अशी ग्रेव्ही येते ना त्याची, तशी ही ग्रेव्ही आहे. मंचुरियन ग्रेव्ही येते ना तशी ही ग्रेव्ही आहे. आणि राईस
ओव्हरऑल हे प्रॉपर ब्लेंड होते, मला आवडलं. म्हणजे चटणीसोबत एकदा ट्राय करूया. ही चटणी मला माहिती चायनीज आहे ना, चायनीज हे चटणीवर डिपेंड असतं. चटणी जर बेस्ट असेल ना, मग हे प्रोडक्ट जे आहे तुमचं वॉट एव्हर ते भारीच बनतं. हा माहिती, पण मला आहे ना आंबट चटणी नाही आवडत. म्हणजे ना आंबट आहे, म्हणजे शेजवानमध्ये एक स्पायसी येते आणि एक आंबट येते. माझा स्पाइस टॉलरन्स खूप चांगला आहे, त्यामुळे चटणीसोबत हे मला म्हणजे पर्सनली नाही आवडलं. जर तुम्हाला स्पाइस आवडत असेल तर मग तुमच्यासाठी हे नाही आहे चटणीसोबत. आहे का, असं हे खूप भारी लागतं. ह्याच्यामध्ये गार्लिक खूप आहे, पनीर एकदम तुकडे तुकडे करून टाकले. मला गार्लिकच लागतं मोस्ट ऑफ दी. शिमला मिरच आहे, कॅबेज आहे, फरसबी आहे, फरसबी, अजिनोमोटो आहे. हे वेटर माझ्याकडे बघून हसतात. उद्या मी डिफेंडरमधून येईल ना यांच्या हॉटेलला, तेव्हा बघू आपण. सॉरी, जोकसाठी सॉरी. बाई माझे हात नाही थांबत आहे. खरंच खूप भारी आहे, टेस्ट एकदम चुम्मा आहे. मला चटणी नाही आवडली, मला नाही वाटत मी चटणीला खाईल सुद्धा. आता डेझर्टमध्ये मी आहे ना एक मिल्क केक मागवतो. 40 रुपीजला मिल्क केक बेसिकली. ह्याच्यात मशरूम पण येतं, खातो आणि तुम्हाला भेटतो डेझर्टला. ओके, संपवलं. यांच्याकडे मिल्क केक आहे ना, तो असा येतो का, असा. मला वाटलं वेगळा असेल, हाच आहे पॅकिंगवाला. ह्याचे 40 रुपये, 40 का 30. आणि ही जी ऑर्डर आहे चॉपर राईसची, ती आली 18 मिनटात. बरोबर 18 मिनटं लागले चॉपर राईस यायला. एवढी गर्दी असूनही ठीक आहे, जो की म्हणजे एवढा टाईम लागतो जेन्युअनली असं मला वाटतं. तर मिल्क केक खाऊया. डायरेक्ट झोपणार आहे मी झोपणार आता लिटरली. ओके, सो हे बिल आहे एवढं 260. ठीक आहे, हे असं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, जे की मला चांगलं वाटतं, म्हणजे काय एवढं खर्चिक नाही आहे. ओके, सो आता आपण इथं आलेलो आहोत. टेस्ट जी आहे ती चांगली होती, उत्तम होती, मला खूप आवडलं. तो पहिल्यांदाच मी ट्राय केला चॉपर राईस व्हेजमध्ये. सो नॉनव्हेजसाठी यांच्याकडे खूप म्हणजे ऑडियन्स भरून होती एकदम सगळ्यांचं. म्हणजे थालीमध्ये जर असं नजर मारली तर तुम्हाला नॉनव्हेजच दिसेल. तर इकडे या, व्हिजिट करा. मला खूप आवडलं, सर्व्हिस पण मस्त होते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण, ॲम्बियन्स झाला त्या गोष्टी एकदम प्रॉपर होत्या. वेटर्स पण म्हणजे रिस्पॉन्स करत होते. नाहीतर आपण गेलेलो दुसऱ्या हॉटेलला, तुम्हाला आठवत असेल की नाही माहिती नाही, जे बघत असेल त्यांना माहिती आहे की आपल्याला रिस्पॉन्सही करत नाही वेटर. एवढं आपण तुच्छ आहोत का? तर चला या ब्लॉगला इथेच एंड करूया, जरा काम आहेत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. मी काहीतरी विसरलो, असं मध्ये असं ब्लँक झालो, पण ठीक आहे, काय असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. चलो.